महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिका, पॉलिटेक्निक, फार्मसी, आर्किटेक्ट व इतर उच्च तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध योजनेची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परतावा देण्यात येत असतो। मात्र गेल्या काही वर्षापासून या शिष्यवृत्तीची रक्कम मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एससीची स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जाते। एसटीची जी स्कॉलरशिप आहे ती संस्थेच्या अकाउंटला जाते। दोन्ही स्कीमा केंद्राचेच आहे। केंद्र 60% अमाउंट देतं, राज्य 40% देतं। पण मुळात होतं का, एससीच्या मुलांच्या अकाउंटवर पैसे गेल्यानंतर विद्यार्थी संस्थेत भरत नाही। विद्यार्थ्यांनी संस्थेत न भरल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात। म्हणजे ज्या वेळेस मुलाला पेपर लागतात त्यावेळेस मुलाला पेपर मिळत नाही, ज्या संस्थेची फी बाकी असल्यामुळे संस्था पेपर देत नाही, म्हणून बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये अडचणी निर्माण होत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेल्या 9 वर्षापासून ओबीसी आणि एनटीचे पैसे अद्याप विद्यार्थ्यांना दिले गेले नाही। तिसरी गोष्ट, ज्या मुलांना फी भरता आली नाही अशा मुलांची स्कॉलरशिप बाकी आहे ती सुद्धा लवकरात लवकर मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहात का? माझा पहिला प्रश्न असा आहे, जी एससीची स्कॉलरशिप आहे ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटला न देता संस्थेला द्याल का? हा पहिला प्रश्न। दुसरी गोष्ट, फर्स्ट इयरला फॉर्म भरल्यानंतर सेकंड इयरला आणि थर्ड इयरला फॉर्म भरण्याची गरज नाही, कारण पहिल्या वर्षी तो पूर्ण पूर्तता करतो। सेकंड इयरला त्याचं फक्त मार्कशीट नाही तर रिझल्ट बघून त्यावर फॉर्म ॲक्सेप्ट झाला पाहिजे। तिसरी गोष्ट, 17-18ची ओबीसी आणि एनटी हे ऑफलाईन प्रकार नाही। गेल्या 8-9 वर्षापासून पैसे पेंडिंग असल्यामुळे संस्थेचे अतिशय बिकट हाल चालले। शिक्षकांचे पगार होत नाही, वेळेवर लोकांना मेंटेनन्स मिळत नाही, अशामुळे हा मोठा फार फरक आहे। तिसरी गोष्ट, 21-22ला 58 कोटी महाडीबीटी कट पडलेले, 58 कोटी रुपये ते फक्त सहसचिवांनी फोन करून वर्ग करायचे, म्हणजे खाली 58 कोटी रुपये आपल्या त्या संस्थेला दिले जातील, म्हणजे विद्यार्थ्यांची फी जमा होऊन जाईल। दुसरी गोष्ट, 25, 26, 24, 25चे फॉर्म भरण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया मंत्री महोदय लावला पाहिजे। 15 दिवसात ते फॉर्म सिलेक्ट झाले पाहिजे। सिलेक्शन असेल, रिजेक्शन करायचं असेल तर पहिल्याच वेळेस रिजेक्शन केलं पाहिजे। लॉगिंगला खालचे क्लार्क लोक असतील, खालचे लोक खूप वेटिंग करतात। का वेटिंग करतात याचं कारण अद्याप मला काही कळालं नाही, म्हणून ते 15 दिवसाच्या आत रिजेक्ट करून खाली क्युरी असेल तर क्युरी सबमिशन करून फॉलोअप झाले पाहिजे आणि त्याला सिक्वेन्स लावली पाहिजे। ज्या कॉलेजचा पहिला आला असेल तर त्याला पुढे पाठवलं पाहिजे। आणि आज काय होतंय, समजा तुमचं कॉलेज आहे तो पहिले भरतो, पण स्कॉलरशिपसाठी ते लास्टला येतात। खालच्या क्लार्क लोकांच्या आणि अधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्या पाहिजे। एससी, एनटी, ओबीसी ह्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वर्ष संपण्याच्या आत दिल्या गेली पाहिजे।